चला करूया सुरू. आज शुक्रवार 12 एप्रिल. नव्यानं पुन्हा आपण आता 18व्या अध्यायातला सात्विक त्याग पाहायचा आहे. आणि तो पाहण्यासाठी किंवा ते कसं आपल्याला आत्मसात करता येईल याच्यासाठी ज्ञानदेव काय सांगतायत ते बघायचे. 199 पर्यंत ओव्या झाल्या होत्या आणि आता 200वी ओवी, पण त्याच्या आधीचा श्लोक घेणार आपण. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहितः. निर्वृत्तिकः संस्थिताः, इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरम. सकाळचं जे रामचंद्राष्टक आहे त्यातले उरलेले 3-4 श्लोक आहेत ते म्हणतीये. विरूपाक्षः काश्यामुपदिशति यन्नाम शिवदं, सहस्रं यन्नाम्नां पठति गिरिजा प्रत्युषसि वै. स्वतः पार्वती ज्यांचं नाव हे सकाळी सकाळी पहाटे घेत असते, वाचत असते. खलोके गायंतीश्वर विधिमुखायस्य चरितं. खलोक म्हणजे आकाशातले जे दुलोक आहे तिथे सुद्धा सगळे ब्रह्मदेवाच्या मुखातून ज्याचं चरित्र गायलं जातं. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, परो धीरो धीरो सुरकुलभवश्चासुरहरा. परात्मा सर्वज्ञो नरसुरगणैर्गीतसुयशाः, अहल्याशापघ्नः शरकररुजुः कौशिकसखो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, ऋषिकेशशौरी धरणिधरशायी मधुरिपूर. पेन्द्रो वैकुण्ठो गजरिपुहरस्तुष्टमनसा, बलिध्वंसी वीरो दशरथसुतो नीतिनिपुणो. रमानाथो नाथो रमतु मम चित्ते तु सततं, कविः सौमित्रीड्य कपटमृगघाती वनचरो. रणश्लाघी दान्तो धरणिभरहर्ता सुरनतः, अमानी मानज्ञो निखिलजनपूज्ये हृदिशयो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं, इदं रामस्तोत्रं वरममरदासेन रचितं. उषःकाले भक्त्या यदि पठति यो भावसहितं, मनुष्यस्य क्षिप्रं जनिमृत्युभयं तापजनकं. परित्यज्य श्रेष्ठं रघुपतिपदं याति शिवदम्. इति श्रीमद् रामदास पूज्यपाद शिष्य श्रीमद् हंसदास शिष्येणाम् अमरदास दासाख्य कविना विरचितं श्रीरामचंद्राष्टकं समाप्तं. रामदासांच्या शिष्यांपैकी अमरदास कवीनं जे लिहिलेलं हे असं छान स्तोत्र होतं. अगदी सगळं त्यातलं वर्णन श्रीरामांचं खूप छान केलेलं होतं आणि आपल्याला आपलं चित्तसुद्धा त्याच्या ठिकाणीच रमलं पाहिजे. खरंच सांगते, बाकीच्या या व्यवहारातल्या संसारातल्या आणि आपण ज्यांच्या संपर्कात येतो त्या सगळ्यांच्या आठवणी आणि त्याच्यामध्ये आपण जर मन घालायचं म्हणलं ना तर डोक्याला तापच होतो. त्यापेक्षा मम चित्तम तु सततम, रमानाथो नाथम. राम असू, श्रीकृष्ण असू, जे कोणी आहे त्यांच्या चरित्राच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण रमलो की सगळ्या जगाचा विसर पडतो, सगळ्या दुःखाचा विसर पडतो.
आणि मला तरी असं वाटतं की त्याच्याकडं काही लक्षच देऊ नये हल्ली. आता बघा 9वा श्लोक काल थोडा घाईघाईत घेतला होता, चुकून मी आधी तो म्हटला गेला होता. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. ज्ञानेश्वरी भक्तांना आणि सर्व श्रोत्यांना सादर वंदन. नव्यानं कोणी उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांचं मनापासून स्वागत. काय सांगतायत की कार्यम इति एतत् यत् कर्म. कार्यम म्हणजे केलंच पाहिजे. काल मी सांगितलं की कार्य हे भाववाचक म्हणजे नाम आहे, ते विशेषण आहे. आणि कर्तव्य किंवा कार्य करणं हे आपलं कर्तव्य. कार्य, कर्तव्य आणि करणीय अशी 3 विशेषणं असतात. तिन्हीचा अर्थ एकच आहे, पण आपण कधी त्याला कर्तव्य म्हणतो म्हणजे करण्याजोगं, कार्य म्हणजे पण करणं आवश्यक आहे, आणि करणीय म्हणजे करावे असे, म्हणजे असे सगळ्याचे अर्थ साधारण तेच आहेत. तर कार्यम इति एव यत्कर्म, जे कर्म केलंच पाहिजे. इति म्हणजे या भावनेनं, अशा इच्छेनं. क्रियते नियतम क्रियते अर्जुन. नियत कर्म हे आपल्याला आता खूप श्लोकांमध्ये आलेलं आहे, ओव्यांमध्ये आलेलं आहे. नियत म्हणजे शास्त्रविहित कर्म. शास्त्रविहित कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे, या भावनेनं. इति म्हणजे या भावनेनं. पण ते कसं करायचं आहे? संगं त्यक्त्वा. संग म्हणजे त्याच्यातली आसक्ती, काहीतरी मला त्यातला लाभ होईल या भावनेनं नाही, ते सगळं सोडून. संगं त्यक्त्वा, ती आसक्ती सोडून. आणि फलंच एव, चैवमध्ये च एव, आणि फळसुद्धा. म्हणजे ते करण्यामध्ये आपल्याला एक गोडी असते, ओढ असते, आसक्ती असते, तीही सोडायची आणि त्याच्या फळाचीही आशा सोडायची. असा जो त्याग आहे, सहा त्याग हा सात्विक हा मत हा, विसर्गाचा ओ झालेला आहे. सात्विको, सात्विक हा त्याग हा, मत हा म्हणजे मानलेला आहे किंवा समजलं गेलं आहे. म्हणजे असा जो त्याग आहे ना, त्याला सात्विक त्याग म्हणायचं. आता बघा आत्तापर्यंतचे वेगवेगळे कसे होते त्याग. राजस त्यागामध्ये कष्ट होतील, दुःख येतील, संकट येतील या भावनेनं तो त्याग केलेला होता. तामस त्यागामध्ये तर करायलाच नको, आळशी, मूढता, अज्ञान याच्यामुळं तो केला जात होता. नकोच करायला, कशाला उगाच आपल्या जीवाला काही लावून घ्यायचं नाही. आणि राजसमध्ये बघ चुकून काही आलं आपल्याला, काय म्हणूया आपण, संकट आलं, अडचण आली, तर त्या भावनेनं ते करायला नको म्हणून जे केलं जातं ते. आणि मुख्य म्हणजे काहीही झालं तरी हे करणं माझं कर्तव्य आहे या भावनेतून, या ओढीतून आणि कुठलीही आसक्ती न ठेवता जे कर्म केलं जातं त्याला सात्विक कर्म असं, म्हणजे कर्मापेक्षा सात्विक त्याग म्हटलेलं आहे. परवा आपल्यापैकी एका ताईंनी हँडरेज केलेला होता की तो जो श्लोक आहे ह्या तिघांना लागू पडेल असा. भर्तृहरी नावाचा एक कवी होता, अर्थात तो पहिला राजा होता, पण त्यानं हे सगळं राज्य करत असताना त्याच्या गोष्टी पण आहेत भरपूर, पण थोडक्यात मी सांगते की त्यांनी शेवटी ठरवलं की हे राज्यविज्य करण्यामध्ये जे आपल्याला आसक्ती आणि लोभ आणि हे सगळ्या गोष्टी, सगळे व्यवहार करावे लागतात, त्यापेक्षा आपण वैराग्य मिळवावं. पण आधी त्यानं नीतिशतक म्हणजे कसं आचरण करायचं याच्याबद्दलचे 100 श्लोक लिहिले. त्यामुळे त्यानं 3 शतकं लिहिली. अगदी सुरुवातीला त्यानं या सगळ्या जीवनाचा आनंद घेतलेला आहे. शृंगार शतक म्हणजे शृंगारातला आनंद, आणि तो कसा आहे ते सुद्धा, मनुष्य कसा त्याच्यामध्ये वाहत जातो, कुठल्या गोष्टी हव्या अशा वाटतात, त्याबद्दल ते 100 श्लोक लिहिले. आणि या सगळ्यातून नंतर वैराग्य प्राप्त व्हावं किंवा झालं म्हणून वैराग्य शतक लिहिलेलं आहे. तर असा हा जो क्रम आहे, त्या क्रमामध्ये नीतिशतकात त्यानं तो एक श्लोक लिहिलेला आहे. आरभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. आरभ्यते न म्हणजे न आरभ्यते, खलु म्हणजे खरोखर, विघ्न भयेन
जे विघ्नाच्या भीतीनं नीच लोक जे असतात, अधम लोक जे असतात, ते कार्याला प्रारंभच करत नाहीत. जे तामस त्यागात सांगितले ते त्यांचा तो त्यागच असतो, पण तो तामस असतो. प्रारभ्य विघ्न विहता विरमंती मध्याः. आणि काही जण प्रारंभ करतात, प्रारभ्य, पण विघ्न विहता, एखादं विघ्न आलं, एखादं संकट आलं की त्यानं त्याच्या तडाख्यामुळं विरमंती मध्याः, काही जण मध्यातच ते कार्य सोडून देतात. नाही बाबा, पुढची आपल्याला ओलांडणं शक्यच नाही आहे, म्हणून ते मध्यम प्रतीचे अर्थात राजस. विघ्नै पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः. आणि पुन्हा पुन्हा जरी विघ्न आली, पुन्हा पुन्हा त्याचे तडाखे बसले तरीसुद्धा प्रारब्ध उत्तमजना न परित्यजंती. प्रारब्ध म्हणजे सुरू केलेलं, उत्तमजना, एकदा कार्य सुरू केलं तर उत्तम प्रतीचे लोक न परित्यजंती, अजिबात सोडत नाही, त्यातला एक कणसुद्धा सोडत नाही. परी म्हणजे सर्व बाजूनी, अजिबात सोडत नाहीत. पूर्ण त्याचा म्हणजे कडेला लागेपर्यंत किंवा शेवट होईपर्यंत किंवा ते पूर्ण झाल्याशिवाय कितीही संकट आली, कितीही अडचण आल्या तरी ते सोडत नाहीत. त्याचं मराठी मोरोपंतांनी वगैरे केलेलं आहे. आरंभिताति खल विघ्न भयेन येती, विघ्ने स्वकार्य तरी मध्यम सोडिताती. केले जरी बहुत जर्जर विघ्न घाते, प्रारब्ध उत्तम जनीन विसंबिजेते. ते कुणावरही विसंबून राहत नाहीत. एकदा कार्य सुरू केलं की ते तडीस नेणं हे त्यांचं कर्तव्य असतं. आणि म्हणून आपण ह्या तिसऱ्या कॅटेगरीत बसायचे. पहिल्या दोनचा आपण विचारच नाही करायचा. आणि चुकून काही अशी येतात, हो विघ्न येतात, वाईट माणसंही आपल्या आयुष्यात येतात किंवा कोणी त्रास देणारेही असतात, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्षच करायचं, लक्षच नाही द्यायचं. समर्थसुद्धा सांगतात सोडून द्यायचं, विसरून जायचं. आणि ज्ञानदेव तर आपल्याला ते सांगतात की खरं सांगू का, ह्या बऱ्याच गोष्टी आपण विसरून गेलो ना, आपण सुखी राहतो. आणि ते डोक्यात ठेवलं की आपल्या डोक्याला ताप होतो. तर बघूया आता त्याच्यावरच्या ज्ञानदेव ओव्या काय सांगतात. तरी स्वाधिकाराचे निनावे, जे वांटी आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. स्वाधिकाराचे निनावे, स्वाधिकार म्हणजे आपल्या अधिकाराप्रमाणे, जे सहज, जे वांटी आले स्वभावे. आपण म्हणतो ना माझ्या वाट्याला आलं, त्यांनी वांटी या शब्द वापरलाय. अनुस्वार द्यायची त्यावेळची पद्धत होती का. गाव, नाव या सगळ्या शब्दावर 70 साली ते सगळा नवीन नियम आला. पण त्याच्या आधी आम्ही लहान असताना 62-63 सालापासून शिकत असताना नाव म्हणलं की नावर अनुस्वार आणि मग आपलं नाव लिहायचं. गाव म्हणलं की गावर अनुस्वार लिहायचा, मग ते गावाचं नाव लिहायचं. तसं हे बघा त्यावेळेचं वांट्याला म्हणजे वांटिया म्हणजे आपल्या वाट्याला आले स्वभावे, स्वभावानुसार म्हणजेच आपल्या अधिकारानुसार जे आपल्याला कर्म वाट्याला आलेलं आहे, ते आचरे विधी गौरवे, ते वेदविधीच्या वर्णनानुसार त्याचा गौरव करून, त्याला अलंकृत करून, पुढं म्हणलेलं आहे शृंगारोनी, ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. तर त्या कर्माला सुद्धा शृंगारायचे, नटवायचे, अलंकृत करायचे, असं तो आचरण करतो. आत्ताच बघा त्या विद्वत्ताईंनी खूप सुंदर सांगितलं. आणि साधं लेखन क्रिया आता आपल्याला त्याच्यावरच छान म्हणजे एक त्यांनी चांगला पाठ दिला. हल्लीसुद्धा काही जणांना खूप अशी कलाकुसर करायची सवय असते बघा, आवड असते, की अगदी लिखाणाच्या सुरुवातीला कोपऱ्यात कुठंतरी अगदी छोटासा एक त्रिकोणात्मक किंवा असं छान डिझाईन काढतील, त्याला रंगवतील. म्हणजे आपलं लक्ष त्या लिखाणाकडं जातच, त्या चित्राकडं गेलं, कलाकुसरीकडं गेलं की त्याच्यावरचं वाचावंसं वाटायचं. तसं हे पूर्वीचे जे कवी होते, लेखक होते, किंवा जे पुन्हा त्याची पुनरावृत्ती करायचे ज्या ग्रंथांची. आता बघाच मागच्या 4 वर्षापासून या कोरोनाच्या काळापासून या सगळ्या गोष्टीला थोडी पुन्हा प्रेरणा मिळालेली,
की त्या चिंचवडेंच्या चिंचवडगावच्या चिंचवडेंनी तो उपक्रम सुरू केला ज्ञानेश्वरीचा. मग त्यांनी त्या सगळ्यांना छान ज्ञानेश्वरांचं चित्र असलेल्या, विठ्ठल रुक्मिणीचे चित्र असलेल्या सगळ्या वह्या दिल्या. मग सगळ्यांनी त्याच्यात छान लिहिलं. मग लिहिताना सुद्धा बुवा ओवी जी आहे ती रंगाने लिहायची, मग त्याचा अर्थ वेगळ्या निळ्या किंवा काळ्या शाईने लिहायचा. प्रत्येक पानावर एक ठराविक एवढ्याच वह्या पाहिजेत, असं गिचमिड वगैरे नाही, असं सगळं केलं. हे जे आहे हे मी केलं पाहिजे या भावनेनं, त्याला शृंगारून, त्याला नटवून, त्याला थटवून असं लेखन किंवा असं कार्य करायचे, कुठलंही कार्य. आता बघा, रांगोळी काढायची आहे दारात, उगाच 2 बोटं काढली तरीसुद्धा हरकत नाही, पण त्या 2 बोटात सुद्धा थोडासा रंग भरला. आता गुढीपाडवा आहे की लगेच त्याच्या शुभेच्छा दिल्या, असं जे काही असेल किंवा त्याचं नाविन्य. काही जण बघा ती गुढीच काढतात. म्हणजे हे जे करणं आहे ना प्रत्येक कार्यामध्ये, हे शृंगार नाही. आपलं काम हे दिसलं पाहिजे. आता बघा हल्ली तर सगळ्या फ्लॉवर डेकोरेशन, सगळ्या किचनमधली डेकोरेशन, हे हल्ली त्याला जास्त आलेलं आहे, महत्त्व आलेलं आहे. पण जास्त खर्च बिर्च करण्यापेक्षा मोजक्या ह्याच्यात आपल्याला हे कार्य शृंगारता आलं पाहिजे. वह्या, पुस्तकं, फाईल्स, जे काही ठेवायचं आहे ते छान ठेवायचं. घरामध्ये बघा पूर्वी मांडणे असायच्या, मला आठवायच्या त्या. खाली वाट्या 10 असतील, त्याच्यावर 9, त्याच्यावर 8, त्याच्यावर 7, असं ती एक उतरंड छान ठेवलेली असायची. म्हणजे त्याच्यातसुद्धा ती कलाकुसरच आहे ठेवण्यामध्ये. मुलांना घास भरवताना बघा, असं ताट जास्त लडबडलेलं नाही, ते ताटसुद्धा स्वच्छ पाहिजे. छोट्या छोट्या कार्यामध्ये सुद्धा हे कार्य मी केलं पाहिजे, हे करणं माझं कर्तव्य आहे, या भावनेनं तर करायचंच आहे. स्वतःचा अधिकार, प्रत्येकाचं कार्य हे ठरलेलंच असतं, पण काही काही नवीन कार्य पण आपल्यावर येतात आणि ती आपण अतिशय सुंदर रीतीनं करायची, असं आपल्याला ज्ञानदेव सांगतायत. आणि मला हा शृंगारोनी शब्द फार आवडला बघा. जसं आपण स्वतःचा शृंगार करतो, एखाद दिवशी जरी आम्ही महिलांनी टिकली नाही लावली किंवा चुकून ती पडली बाथरूममधून येईपर्यंत, ते लगेच सगळे म्हणतील अगं टिकली राहिली, टिकली राहिली. हा एक शृंगार आहे आणि त्यांनी एक चेहऱ्याला किंवा त्या व्यक्तिमत्वाला थोडासा, पुरुषांनीसुद्धा जर थोडंसं मंदिरात बसल्यावर पूजेच्या इथे थोडंसं गंध लावलं, तो एक शृंगार आहे. पण देवासाठी शृंगार करायचा आहे तो, हे लक्षात ठेवायचं. बघा, परी हे मी करीतू असे, ऐसा आठवू त्याची मानसे, तैसेची पाणी दे आशे फळाची ये. आता काय म्हणतात की परी हे मी करीतू असे, म्हणजे हे मी करत आहे, हे मी करत आहे, अशा कर्तृत्वाच्या आठवणीचा देखील तो त्याग करतो. मी हा शब्द काढून टाकतो. त्यामुळे हल्ली मला सुद्धा न कुठेही स्वतःच्या नावाचा उल्लेख करायला नको वाटतो. आता आपण लिहिलेलं असतंच त्या मनाच्या श्लोकावर वगैरे, म्हणजे तिथं लोक जो पाठवलेला संदेश तिथं नाव पाहतातच. पुन्हा कशाला म्हणायचं मी अमुक अमुक म्हणत आहे, मी अमुक अमुक करत आहे. पण म्हणजे ह्या सगळ्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथातून तशी भावना आता व्हायला लागलेली. नाहीतर प्रत्येकाला काय वाटतं, अगदी बघा रांगोळी काढलेली असली किंवा ते बघा हे असतात ना स्पर्धा असतात, तिथं नावं लिहितात स्वतःचं नाव. खरं म्हणजे आकडा घाला म्हणलेलं असतं, क्रमांक. कळलं नाही पाहिजे आपल्या नात्यातला आहे का, आपल्या ओळखीतला आहे का, नाही कळलं पाहिजे. परीक्षण करताना चित्र काढतात मुलं, किती प्रकार स्पर्धा. हल्ली बघा आता आम्ही तर संस्कृतच्या किती प्रकारच्या स्पर्धा घ्यायचो. म्हणजे श्लोक पाठांतर असेल, सुभाषित पाठांतर असेल, स्तोत्र पाठांतर असेल, अशी विविध नंतर व्याकरण पाठांतर आहे, नाटक आहे, समूहन आहे, वैयक्तिक आहे. मग त्यावेळेला कुणीही असा विशिष्ट पोशाख समजेल असा पोशाख करून यायचा नाही. नाही तर मग लगेच कळतं हे या शाळेतले विद्यार्थी आहेत, हे त्या शाळेतले विद्यार्थी आहेत. परीक्षकांना सुद्धा निरपेक्ष, म्हणजे असा कुठल्याही आपल्या ओळखीचा किंवा याचा म्हणून गैरफायदा घ्यायचा नाही. म्हणून इथं म्हणले परी हे मी करीतू असे, ऐसा आठवू त्याची मानसे. मानसे म्हणजे मनातून, अशी आठवणसुद्धा ठेवायची नाही. तैसेची पाणी दे आशे फळाची ये. आणि तसंच पाणी दे आशे, म्हणजे आपली जी आशा असेल फळाशेवर, फलाशा जी असेल तिच्यावर पाणी दे, म्हणजे पाणी सोडायचे. तो पाणी सोडतो. सात्विक पुरुष
हा फलाशेवर पाणी इदम न मम असं म्हणतात की नाही. आणि मला आज आत्ता अर्थ कळला पाणी सोडायचं म्हणजे काय. ती पूजा करताना तर बघा ते गुरुजी आपल्याला 10 वेळा सांगतात हातावरनं पाणी सोडा, पळीभर पाणी सोडा. त्या पळीभर पाणी सोडायचा अर्थ असं वाटायचं सारखा कुठे हात आपला मळतो. पाणी सोडा म्हणजे त्याच्या फळाशेवर पाणी सोडायचे. हे या ओवीमुळं मला जास्त कळलं. नाहीतर आपण फक्त एक कृती करत असतो, सोडा सोडा, हाताला हात लावा लावा. पण त्याच्या मागची भावना काय आहे ते बघा. हे मी करतो आहे असा मनामध्ये आठवसुद्धा ठेवायचा नाही, किंवा अशी आठवणसुद्धा ठेवायची नाही. आणि त्या आठवणीचा सुद्धा जो त्याग करतो, एवढंच काय तर तो त्याच्या फळाशेवर ताबडतोब पाणी सोडतो. असा त्याग आहे तो सात्विक त्याग आहे. बघा, पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, केलिया दोन्ही पतना हेतू होती. अवज्ञा म्हणजे एखाद्याचा अपमान करणं, आणि कामना म्हणजे इच्छा धरणं. आता मला सांगा, आईचा कुणाचं सांगितलं त्यांनी? मातेच्या ठाई अर्जुना. अरे मातेचा जर आपण अपमान केला किंवा तिच्या ठाई वासना ठेवली, भोगवासना निर्माण केली, तर काय होईल हो? केली या दोन्ही पतना कारण होती. या दोन्ही गोष्टी जर केल्या, मनामध्ये ठेवल्या, तर त्या पतनाला म्हणजे अधपतनाला कारणीभूत होतात. मातेचा कधीही अपमान करायचा नाही. मला अगदी श्रीरामांचं उदाहरण तेवढ्यासाठी आवडतं. आजसुद्धा मी कशात तरी ते लिहित होते, तर अशी यादी आहे हो. आणि ती यादी म्हणजे त्यांनी अनुभवलेली आहे. कुठल्याही शब्दांनी त्यांनी कधीही कोणाला दुखावलेलं नाही. म्हणून आईच्या बाबतीत आईचा अवमान कधी करायचा नाही. आणि जर चुकून झाला आणि तिच्याबद्दल कामना पण ठेवायची नाही, अशी ओढ ठेवायची नाही. या दोन्ही गोष्टी या अधपतनाचा हेतू आहे. हेतू म्हणजे कारण आहे. आपल्याला खाली ओढण्याचं ते कारण आहे. म्हणून आईला अगदी सन्मानपूर्वक मातृदेवो भव, पितृदेवो भव, देवापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. ते पहिले गुरु आहेत, आपले पहिले देव आहेत. आपल्याला जन्माला घातले त्यांनी. एवढे चांगले आईवडील मिळणं हे सुद्धा एक भाग्य असतं. म्हणून काय म्हणतात बघा, तरी दोन्ही येत्या जावी, मग माताची ते भजावी, वांचुनी मुखा लागी वाळावी गायची सगळी. आता काय म्हणतात? वांचुनी मुखा लागी वाळावी. वाळावी म्हणजे पुन्हा त्यागावीच. गायची सगळी. म्हणून या दोन्हींचा त्याग करावा. आणि ती केवळ माता आहे म्हणून तिची सेवा करावी, याशिवाय दुसरं काहीही करू नये. आपलं मुख काय आहे? अपवित्र आहे. मुखा लागी वाळावी गायीची सगळी. तर गाईच्या सर्वांगाचा त्याग करायचा का? गाईचं मुख कसं असतं? मुखा लागी म्हणजे मुखासाठी, मुखामुळं. वाळावी म्हणजे त्यागावी का? आता गाईचं मुख इकडे 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 जाऊन येतात, काही खातात, खाली वागतात, कुठेतरी त्यांचं तोंड ते अपवित्र झालेलं असते किंवा खराब झालेलं असतं. मुख अपवित्र आहे म्हणून गाईचा त्याग करायचा का? तसं आपल्या आईच्या बाबतीत आपण काहीही त्याज्य गोष्टी करायची नाही. किती बारीक सारीक गोष्ट. एक एक ओवी म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी. चुकून जर आपल्या हातून कुणाचा असा अवमान झाला, आईचा झाला, वडिलांचा झाला, गुरुजनांचा झाला, तर तो सगळा सोडून द्यायचा आणि आपण क्षमा मागायची. की त्या व्यक्तीला वाटलं पाहिजेपेक्षा आपल्याला शर्मिंद वाटलं पाहिजे, आपल्याला त्यात अपराध वाटला पाहिजे. तरी दोन्ही येत्या जावी, मग माताची ते भजावी, वाचुनी मुखा लागी वाळावी गायची सगळी. वाचुनी म्हणजे त्याशिवाय. आवडतीये फळी असारे साली अंठोळी, त्यासाठी अवगळी फळाते कोणी. आता आवडतीये फळी. फळी म्हणजे फळाच्या बाबतीत. आत्ता सध्याचा ऋतू सगळ्यांच्या आवडीच्या फळाचा आहे बघा, आंबा. तर आवडते फळ आहे. त्याची साल आणि कोय याच्यामध्ये काही रस असतो का? हो, नसतो. पण बाहेर सगळा म्हणजे आतल्या भागात सगळा
रस भरलेला असतो आणि या दोन्ही गोष्टी या फळामध्ये आहेत. म्हणून आंबा टाकून देतो का? आतला भाग बाकीचा चांगला आहे की नाही, गोड आहे की नाही. तसं आपली आई आवडतीच असते, गाय प्रियच असते, गाय पवित्रच असते. मग त्यांच्या छोट्याशा एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही किंवा आईनं आपल्या मनाविरुद्ध केली, एखादी गोष्ट दिली नाही, आई धाक लावते. कशासाठी लावते हो? तुमचं कल्याण व्हावं म्हणूनच लावते ना. आता हे सगळं लहान मुलांना खरं पटवून द्यायचं. आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ बसलेले आहेत. आपण हे मुलांकडून आता करून घ्यायचे, त्यांना पटवून द्यायचं की असं आईला कधी बोलायचं नाही. त्यांच्यावर ते संस्कार करायचे. पुढं काय म्हणले? असा रे साली अंठोळी. अंठोळी म्हणजे आठळी म्हणतात, कोय. त्यासाठी अवगळी फळाते कोणी. अवगळी म्हणजे टाकून देणं. म्हणजे त्या कोळीचा आणि वरची जी साल आहे त्याचा काही उपयोग आहे का हो? ते त्याज्यच आहे. पण जी गोष्ट त्याज्य आहे ती त्याज्यच ना. तिच्याबद्दल कशाला आसक्ती धरायची? किंवा मग लोक म्हणतील नको बाबा ते आंबे म्हणजे त्याच्यात ते सगळंच वाया जातं. सगळंच या जगातलं जर आपल्यासाठी असतं तर मग काय हो, मला सांगा तुम्ही. आपला तरी जीव किंवा आपलं तरी जे वागणं आहे, आपलं जे राहणं आहे, आपलं जे आयुष्य आहे, हे सगळं 100% आहे का हो बरोबर? आपल्यातही काही चुका असतील, आपल्यालाही काही अमंगल गोष्टी असतील, चुकीच्या असतील, दोष असतील. म्हणून काय माणसाचा पूर्ण दोष असेल, एखादा दोष त्याग करायचा का? नाही. हा तो त्याग तरुवरू, जोगा मोक्ष फळे ये थोरू, सात्विक ऐसा डगरू यासीच जगी. डगरू म्हणजे प्रसिद्धी. तर काय म्हणतात? हा तो त्याग तरुवरू. हा जो त्याग आहे ना, हा श्रेष्ठ आहे. तरुवरू म्हणजे श्रेष्ठ असा जो वृक्ष आहे. तरु आणि वर म्हणजे श्रेष्ठ, तरु म्हणजे वृक्ष. तर श्रेष्ठ वृक्ष आहे. कुठलं फळ? पण त्याला फळ काय मिळते? तैसा आणि कर्मफळाचा आस्वादू. या दोहींचे नाव बंधू. या दोहोंना काय आहे? हे बंधन येते. म्हणून जिथे बंधन आहे, कर्तृत्वाचा अभिमान आहे आणि कर्माच्या फळाची इच्छा आहे, तर त्या दोहोंना, या दोहीचे नाव बंधू. म्हणजे कर्तृत्वाचा मधू, ही ओवी राहून गेली होती माझ्यातून. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहींचे नाव बंधू कर्माचा की. कर्माचा बंध कशाला म्हणतात? तर कर्तृत्वाचा मध. हा तर किती वेळा तिकडे समर्थ सांगतायत, तिकडे ज्ञानदेव सांगतायत, भगवद्गीतेत तेच सांगतायत की मद नको, गर्व नको, साठा नको. मधू म्हणलेलं आहे, मदचा मधू केला त्यांना उकारांत फार आवडतं. आणि कर्मफळाचा आस्वादू, लगेच कर्मफळाचा आस्वाद घ्यायला आम्हाला पाहिजे. पण या दोहीचे नाव बंधू. ह्या दोन गोष्टी असल्या की ते बंधनात पडते. म्हणून कर्माचा की. आता ह्या दोन गोष्टी सात्विक त्यागात येत नाहीत, पण त्या कशाचा त्याग करायचा हे कळलं पाहिजे. म्हणून या दोन गोष्टीचा उल्लेख केलेला. तरी या दोहींच्या विखी, जैसा बापू नातळे लेखी, तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. नातळे म्हणजे इच्छा नसणे, बरं का. जैसा बापू नातळे लेखी. बापू म्हणजे वडील. खूप जण वडिलांना बापू म्हणतात ना. नुसतं बाप म्हणण्यापेक्षा बापू म्हणलं की जरा जवळीकता वाटते. तर ते करतात. नातळे लेखी, हे जे पिता असतात, वडील असतात, ते लेखीच्या बाबतीत कधी विषय वासना ठेवतात का हो? आता हल्ली काय घडतायत ते प्रसंग सोडून द्या. ते अपवाद आहेत, ते पूर्वजन्मीचे राक्षसच आहेत. तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. तर वडील जशी कन्येविषयी विषय वासना टाकून तिचं प्रेमानं संगोपन करतात, कर्तव्य म्हणून करतात. विहिता क्रिया. विहित शब्द, नियत शब्द हे किती वेळा आलेले आहेत मला सांगा. की ते करणं हे आपलं कर्तव्य आहे, या भावनेनं करायचे. आणि म्हणून तिचं संगोपन करणं, लेकीचं संगोपन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, या भावनेनं जे केलं जातं ना,
तर ते महत्त्वाचं आहे. त्याला विहिता क्रिया असं म्हटलेलं आहे. तिचा प्रतिपाळ करताना तो कधीही दुःखी होणार नाही. तो सात्विक पुरुष आहे. म्हणून पुढं म्हणलेलं आहे, हा तो त्याग तरुवरू जो का मोक्ष फळे ये थोरू, सात्विक ऐसा डगरू यासीच जगी. मग अशी तरुवरू शब्द आला पुन्हा इथे. तरुवरू म्हणजे श्रेष्ठ वृक्ष. तर हा जो श्रेष्ठ वृक्ष आहे, त्यागरूपी ते श्रेष्ठ वृक्ष आहे, जो गा मोक्षफळे ये थोरू, तर तो मोक्षाचं फळ म्हणून आहे. मोक्षाचं फळ हे थोर आहे. मोक्षरूपी मोठं फळ त्याला येते आणि हा म्हणून त्यागरूपी श्रेष्ठ असा वृक्ष आहे. म्हणून अर्जुना, खरोखर सात्विक त्याग असं त्याला जगात प्रसिद्धी मिळते. सात्विक ऐसा डगरू, डगरू म्हणजे प्रसिद्धी. यासीच जगी. किती सुंदर कल्पना केली. 15व्या अध्यायात आपण अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, तिथं वेगळं वर्णन केलेलं आहे. तो वृक्ष आपल्याला गोंधळात टाकतो. आयुष्यामध्ये त्याच्यापासून दूर व्हायचे, त्याचं खरं रूप जाणून घ्यायचे. पण इथे मात्र त्यांनी छान म्हटले की त्याग तरुवर, त्यागरूपी तरु श्रेष्ठ वृक्ष. आणि जो का मोक्ष फळे येतो, की ज्याला मोक्षाचं फळ हे मोठं मोक्षाचं फळ मिळतं, असा हा सात्विक त्याग माणसाला प्रसिद्धी मिळवून देतो किंवा प्रसिद्ध होतो. त्यामुळं त्याला श्रेष्ठत्व येतं. म्हणजे आपल्याला प्रसिद्धी येण्यापेक्षा असा हा प्रसिद्ध आहे असं म्हणा सरळ. ऐसा हा डगरू यासीच जगी. म्हणजे मोक्षरूपी फळाच्या संदर्भात खूप मोठा आहे त्यागरूपी वृक्ष. आणि सात्विक त्याग म्हणून संबोधल्या गेलेल्या या वृक्षाची जगात प्रसिद्धी आहे. 15व्या अध्यायातला तो वृक्ष आणि हा सात्विक वृक्ष, सात्विक त्यागाचा वृक्ष, या दोन्ही जमीन आसमानचं फरक आहे. आता उदाहरण देतात. लोह लागत खेवो परिसी, धातूची गंधी काळी जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. एक राहिलं का? काही काही ठिकाणी वेगळ्या आहेत ओव्या बरं का. नाही, राहिली मध्ये. आता जाळुनी बीज जैसे, झाड की जे निर्वंशे, फळ त्यागुनी कर्म तैसे त्याचिले जेणे. आता बीजच जर जाळलं आणि झाडा की जे निर्वंशे, तर काय होईल? झाड निर्वंशच होईल. म्हणजे पुन्हा येतील का त्याला फळं? झाडांनाही येणार नाही. तुम्ही असं भाजलेलं बी पेरलं, ही तर उपमा किती वेळा ज्ञानदेवांनी दिलेली आहे की आपल्याला जर पुन्हा त्याचा अंकुर नको असेल या कर्माच्या बंधनाचा, तर म्हणून ते बी भाजलंच पाहिजे. मग त्यांनी म्हणले, आता जाळुनी बीज जैसे, झाडा की जे निर्वंशे, फळ त्यागुनी कर्म तैसे त्याजिले जेणे. त्याप्रमाणे या वृक्षाचं बीज जाळून वृक्षाला जसं निर्वंश करावं, त्याप्रमाणे फळाचा त्याग करून ज्यानं कर्माचा त्याग केलेला आहे. कर्माचा म्हणजे कर्मफळाचा त्याग आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. का बी जाळायचं की पुन्हा त्याचा वृक्ष वाढू नये. जसं आपण संसार वृक्ष पाहिला आहे की आपण त्याच्यातून पुन्हा बाहेर पडायचे, त्याचा असंग शस्त्रांनी छेद करायचा आहे. इथं म्हणतात त्याचं बीज भाजायचं आहे, म्हणजे पुन्हा तो उद्भवणार नाही. किंवा कर्मफळांचा त्याग एवढ्यासाठी करायचा म्हणजेच कर्मत्याग होतो. कर्म नाही करायचं, कर्म सोडायचं नाही, कर्मफळाचा त्याग करायचा. आता फळ त्यागुनी कर्म जैसे त्याजिले जेणे, तया लागत खेवो परिसी, धातूची गंधी काळी जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. त्याप्रमाणे नेहमीच्या उदाहरणातलं देत आहेत उदाहरण की लागत खेवो परिसी.
परिसाचा स्पर्श झाला की लोखंड हे धातू जो आहे, धातूची गंध काळीमा जैसी, लोखंडाचा गंध म्हणजे गंज आणि काळीमा म्हणजे काळेपणा, ह्या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. जाती रजतमे तैसी तुटती दोन्ही. आत्तापर्यंत आपल्याला 10 वेळा सांगून झाले की रजतमाला आपण सोडून द्यायचं आहे, रजतमाचा त्याग करायचा आहे. मग सात्विक त्याग केला की राजस आणि तामस हे दोन्ही गुण हे सुटले जातात किंवा ते उरतच नाहीत. हे सारखं लक्षात ठेवायचं की परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचा गंजही जातो आणि काळेपण आहे ते चकचकीत होते, सोनंच झालं. म्हणून आपण म्हणतो ना, आयुष्याचं सोनं करावं माणसाने. ते कसं करायचं? ते ह्या कर्मफळाचा त्याग करून करायचं. आणि मग रजतम हे आपल्यापासून दूर गेले पाहिजे. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.